जय हिंद भावानो. तुम्हाला माहीतच आहे SSCGD 2026 शेवटचं भावानो काही दिवस शिल्लक आहेत, कारण कधी पण भावानो एक्झाम डेट येऊ शकते, काय पण होऊ शकते. कारण अगोदरच सांगितलं आपल्याला 7 ते 8 दिवस भावानो सिटी देणार आहे. स्लॉट बुकिंग कॅन्सल झाले, तुम्हाला पण सांगितलं मी. त्यामुळे भावानो मॅक्सिमम भावानो जेवढा स्कोर वाढवता येईल तेवढा वाढवा. आणि ज्यांनी आज RWR भावानो मॉक टेस्ट दिल्या त्यांच्यासाठी भावानो समरी तयार केली आहे. वेळ न घालवता भावानो चालू करूया. सगळ्यात अगोदर भावानो SSCGD 2026 मॉक RWA मॉक टेस्ट 22 फेब्रुवारी 2026. टोटल स्टुडंट आहेत भावानो 80,000 प्लस. हा डाटा फक्त भावानो 2:30 PM पर्यंतचा आहे, एवढं लक्षात ठेवा. टोटल स्टुडंट 80,000 प्लस. 95 प्लस स्टुडंट आहेत 49,000 प्लस. 110 आहेत भावानो 32,000 प्लस. आणि 125 आहेत भावानो 12,000 प्लस. सगळ्यात भावानो तुम्ही बघू शकता इतर टोटल संख्या भावानो जरा कमी आहे, वाढत्या भावानो जरा कमी आहे, कारण एक्झाम डेट पुढे ढकलल्या त्यामुळे भावानो इथं कमी लोकसंख्या दिसाल्या, कॅन्डिडेट कमी दिसाल्यात. पण देणार भावानो 100% देणार. जसे जसे एक्झाम येणार तशा भावानो एक्झाम मॉक टेस्ट देणार जास्त. 95 प्लस भावानो बघा 49,000 आहेत आणि 110 प्लस 32,000. टोटल भावानो ह्याच्यात डिफरन्स आहे भावानो 32,000. कितीचा 17,000चा भावानो ह्याच्यात डिफरन्स आहे. इथं भावानो 15, इथं भावानो 17,000. जवळपास भावानो इथं बघू शकता 1,033 पोरं आहेत भावानो. एक मार्क वाढला की 1,033 पोरं वाढली म्हणून समजायचं. त्यामुळे भावानो एक मार्क महत्त्वाचा आहे, एवढं लक्षात ठेवा. इथंही भावानो तसंच आहे 15 मार्क. इथंही भावानो 1,133 पोरांचंच भावानो इथं पण हे आहे. त्यामुळे भावानो मॅक्सिमम करून जास्तीत जास्त करून 110 प्लस काढण्याचा प्रयत्न कराच. 110 प्लस काढण्याचा प्रयत्न कराच, कारण हा स्कोर भावानो सेफ स्कोर आहे. कारण इथलं ह्याच्या पुढचे काय आपण जास्त धरत नाही, कारण माहिती आहे कोणाला पण कसं पण माहिती आहे 120 प्लस कसे येतात काय येतात. जास्त मेहनत केली असेल तरी येते सोडा, पण मॅक्सिमम जणांचं मार्क भावानो कसं येते तुम्हाला मी सांगितले. त्यामुळे भावानो 110 प्लस काढण्याचा प्रयत्न करा. ॲव्हरेज स्कोर आहे भावानो ह्या मॉक टेस्टचा भावानो 99.25. हिंदी भावानो इझी होतं, इझी. रिझनिंग भावानो कॅल्क्युलेटिव्ह होतं. मॅथ्स इझी प्लस कॅल्क्युलेटिव्ह. GK दिवस यावेळी भावानो इझी होतं आणि वाचलेलं पडलेलं भावानो. मी वाचलेलं तरी पडलेलं, त्यामुळे मला इझी वाटले. आणि मी तुम्हाला सांगितले इथं प्रश्नचिन्ह असते काय माझं, त्यामुळे मी काय सांगू शकत नव्हतो. पण आता जे वाचले तेच भावानो पडलेलं होतं. हिंदीला भावानो माझा स्कोर आहे भावानो हिंदीचा तुम्हाला माझा आहे 19. रिझनिंगचं क्वेश्चन आहेत भावानो माझं 16. मॅथ्स आहे भावानो 18. आणि GK GS भावानो ह्या वेळी आहे भावानो 17. जे वाचले तेच पडलेलं, त्यामुळं भावानो इथं स्कोर वाढला, एवढं लक्षात असू देत. ते स्कोर वाढला आणि आपलं टार्गेट आहे का ते 18, 15 आणि 10 भावानो. टार्गेट हे पूर्ण आहे आपलं आजच्या मॉक टेस्टला तरी पूर्ण आहे. त्यामुळं माझा आजचा स्कोर आहे भावानो 137.5 आजचा स्कोर आहे. जरा बघितल्यावर भारी वाटलं स्कोर एवढा, कारण GK GSची भावानो 17 बसल्यात, 10 होती ते 17 बसल्यात, त्यामुळे भावानो स्कोर वाढला. नंतर आपला स्कोर भावानो तुम्हाला माहिती आहे 115 प्लस ॲव्हरेज स्कोर आहे आपला. त्यामुळे भावानो बघू शकता किती मार्क्स GKमुळे भावानो स्कोर वाढला. जवळपास बघा 15 30 17 प्लस मार्क झाल्यात. त्यामुळं भावानो जवळपास 17 मार्काचं, कारण GK GS भावानो जे वाचणार ते आलं तर बरं, आलं तर भावानो 100% भावानो पोस्ट आहे, जर नाही आलं तर भावानो अवघड आहे. त्यामुळं भावानो आजच्या मॉक टेस्टचा सेफ स्कोर आहे तो 110 प्लस पाहिजेतच.
तिच्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्रातल्या पोरांसाठी. आणि BSFसाठी माझा तर पर्सनली मी BSF सिक्वेन्स ठेवला, त्यामुळे भावांनो एवढा स्कोर पण लई झाला. मी सांगितले ह्यावेळचं माझं टार्गेट आहे 120+ काढायचंच आहे म्हणून. त्यामुळे भावांनो 120+ धरा टार्गेट. आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.